अरे एक कुठे, सगळे तुझ्यासाठीच आहे. घ्या सगळं खा, सगळं खा. काय रे खातो. या मधुराताई. अरे हे काय यार, मग सारखी तू नाही आम्हाला उल द्यायची. हा चल, आणि आधी गिफ्ट दे माझं, मग वडी. गिफ्ट म्हणजे मी अजून लहान आहे ना. हो, शिंग फुटलीत बघ. हो म्हणजे पुढच्या वर्षी मी माझ्या कष्टाने कमवलेली ओवळणी देईन ना, म्हणून या वर्षी सुद्धा मी आईकडून काही घेतलं नाही. काय आई? हो, मी देत होते. क्या बात है, वाह. आय एम प्राऊड ऑफ यू. हे घे 3 वड्या, तुझी, माझी आणि ताईची. ताई, आता तू. काय ग बाई, झाली यांची कौतुक सुरू. हा, हे मुलीनं लवकर आटपा. माझी आणि दादाची पण राखी पौर्णिमा राहिली आहे ग. लहान होतं ठीक होतं, आता झाल्यात की मोठ्या. सासरी गेल्यावर हसतील लोक यांना. बहीण बहिणीलाच का राखी बांधते. जगा वेगळं आहे पण छान आहे. ए हो की नाही. आणि बघ ना, ताई माझा प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, मला सतत सपोर्ट करते आणि प्रत्येक संकटातून माझं रक्षण करते. मग मी बांधणारच ना ताईला राखी. तुला गिफ्ट काय हवंय? तुझी सगळ्यात आवडती गोष्ट. एक मिनिट. माझी सर्वात आवडती गोष्ट, बाप्पा. अगं ताईया, तुला सतत डोळ्यासमोर लागतो. तू खरंच देणार आहेस मला? तुझ्यासाठी मी माझा जीवही देईन. जेव्हा मी नसेन तेव्हा बाप्पाच तुझं रक्षण करेल. आई बाबांना तसं वचन दिलंय मी. हळू, सावकाश. थोडस बोल. काय गिफ्ट? हे घे तुझं गिफ्ट. आता काय? आता ओवाळून झालं, गिफ्ट देऊन झालं, मग आता काय झालं ना सगळं. हे बघ, माझ्या बजेटमध्ये एवढंच होतं, ते मी तुला दिलंय. हे गिफ्ट हे घ्यायचं असतं, कळलं? घे शिस्तीत. झालं का माझं? घे म्हटलं ना ते. फोन कोणाचा वाजतोय? आई तुझा वाजतोय का? नाही रे, माझा नाही. मग कोणाचा वाजतोय? शरू शोध जरा फोन कोणाचा वाजतोय. नाही. शरू बघ.
माझ्यासाठी हट, आईसाठी. तुझ्यासाठी असणार ना. थँक्यू. हॅपी रक्षाबंधन. सेम टू यू. आई बघ ना काय भारी आहे. वाव, खरंच छान आहे. हा काय मग एका मुलीची मज्जा आहे आज. दादाने खूप लाड केलेत. चला जेवायला जाऊ. हो. ये मी. येतो. चला, आता सगळ्यांचा विश्वास बसलाय की मी सुधारलोय. आता मी काही केलं ना तरी कोणाला माझ्यावर संशय नाही येणार. हा दे आता गिफ्ट दे. काय लहान आहेस काय तू मग? अरे बाबा बहिणी लहानच असतात या दिवशी. दे ना. अरे पण आधी राखी तर बांध. अगं बाई राहिलंच. मावशी आधी वडी मग गिफ्ट. अगं बाई घे दादा. चालतो आज चालतो. काय रे दादा परत साडीत. असं काहीतरी घसघशीत गिफ्ट दे ना जे लक्षात राहील. अगं 1,500ची साडी आहे ती. खरं म्हणजे मी तुला सांगणार नव्हतोच पण तूच भाग पाडलंस मला सांगायला. बर ते जाऊ दे. खरं सांग दुसरं काय हवंय तुला? बघा ठीक आहे उधार राहिलं पण नंतर मी मागेल तेव्हा मला द्यायचा. बर पण लक्षात ठेवा. हा या सगळ्यांच्या साक्षीनं तू शब्द दिलायस मला. अरे दिलं. हा आनंद दादाचा शब्द आहे. दिलं. दादा हा शब्द फार महागात पडणार आहे तुला. चल ताई माझं झालंय आपण निघूया ना. हो हो माझं पण आवरलंच आहे. हा मीर बोल. हा, तू ऑफिसला यायला निघालीस का? नाही निघाले नाहीये निघतेच आहे. बोल ना काय झालं. बरं झालं निघाली नाहीस. अगं बाबांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की त्या वर्मांच्या साईटवर जायला. तिकडचं काम कम्प्लीट कर आणि मग ऑफिसला ये. अरे ऐक ना माझं ऑफिसमध्ये थोडंसं काम पेंडिंग आहे तर ते करून मग मी जाते ना साईटवर. ओके ठीक आहे. मी सांगतो तसं बाबांना. नाही सॉरी मी जाते डिरेक्टली. ओके. काय ग आपल्या बरोबर नाही जाता येणार. मला अपोजिट डिरेक्शनला जायचं. अच्छा ठीक आहे मग आपण एकत्र खाली उतरूया. अगं नाही मला ते वर्मांच्या साईटवर थोडं डिटेलिंग करायचंय. लॅपटॉपवर काम करायला लागेल. 15-20 मिनिटं जातील. तू हो ना पुढे. ठीक. ताई हा? एक विचारू. हा? तू केव्हापासून मोबाईलला स्क्रीन लॉक लावायला लागलीस. अगं शाळेतली मुलं इतकी मस्तीखोर आहेत ना त्यांना सगळं कळतं मोबाईल मधलं. उगाच कोणाच्या हाताला लागला तर गडबड नको व्हायला ना म्हणून. मी निघू. बाय. मला नाही पटलं स्क्रीन लॉकचं कारण. ताईच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय. प्रेमात पडली असेल का. तसं असेल तर चांगलंच आहे पण मला का सांगत नाही.
कोण असेल? निघायचं? हो, आज उपाशी राहायचा विचार आहे की काय? डबा राहिला इथेच. हा घे, विसरलोच होतो. सगळंच विसरतोय आज. काय? गुड मॉर्निंग मेसेज नाही केलास? स्वतः आलोय ना तुला गुड मॉर्निंग करायला. अच्छा, इतक्या उशिरा. सॉरी. इट्स ओके, मस्करी करते मी. निघायचं? चल. चलो. नेहमीसारखी मी या लोकांच्या बरोबर नाही, त्यांच्या लक्षातही नाही आलं. हे एका ऑफिसला मी आणि आदित्य जाणार आहोत, आदित्य आणि मीराताई नाही. आदित्यने साधं विचारलं सुद्धा नाही मधुरा कुठे. आदित्य मला इग्नोर करतोय. मी नाही हे टॉलरेट करणार. मी नाही करू शकत हे टॉलरेट, नाही करणार मी. आदित्य काय इतका भाव देतो ताईला? असं काय तिच्यामध्ये ते माझ्यात नाहीये? स्मार्ट आहे, ताईपेक्षा दिसायलाही चांगली आहे. ताई कालच्या जगातली आहे. नाही 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 मधुरा, तू वेडी आहे. तुझं वागणं, तुझं बोलणं, तुझं दिसणं कोणालाच तुझी सर नाही. किती दिवस इग्नोर करशील आदित्य? इट कॅनॉट. थोड्याच दिवसात तुझं मधुरा 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 होणार. ठीक आणि मीरा, हा? आपल्याला हा एवढासा वेळ मिळाला तरी खूप बरं वाटतं ना. मी तर 24 तास फक्त तुझाच विचार करत असते. कधी कधी इतकं आश्चर्य वाटतं ना आदित्य, प्रेमात पडल्यावर आयुष्य कधी बदलून जातं ना. तू हो म्हटल्यापासून मला तर जग जिंकल्यासारखं वाटायला लागलं. तू काही काय बोलत असतो. खरंच तुझं हो म्हणणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. आणि आता तर मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. डोळ्यासमोर सतत तू दिसत असते. ऑफिसलाही जाऊ नये असं वाटतं. मीरा, एक काम का नाही करत? तू आमचं ऑफिस जॉईन कर ना. म्हणजे तू दिवसभर माझ्या डोळ्यासमोर राहते. अरे चांगली आयडिया आहे ना? नाही तर तू एक काम का नाही करत? काय? तूच आमच्या शाळेत का नाही शिकवायला? निघायचं का? काय चाललंय यांचं? आज यायचं का म्हणून विचारलं नाही. हा तशी चाले. गरम गरम इडली सांबार आणलंय. नाही, अजिबात बोलायचं नाही. आणि माझ्या समोर खायला ऑकवर्ड होत असेल तर मी गेल्यानंतर खा, पण लगेच खा, नाहीतर तुमच्या बहिणाबाई लंपास करतील. नेहमी नेहमी तुम्ही अहो मला हाऊस आहे. आणि प्रेमानं कौतुकानं खाऊ घालावं असं कोण आहे माझं? तुम्हाला निदान मीरा मधुरा तरी आहे. पण हल्ली जरा जास्तच काळजी वाटायला लागली मला त्यांची. अचानक माझं काही बरं वाईट झालं तर त्यांच्याकडे पाहणार कोण आहे? नाही, तशी कमू आहे, पण तुमच्याही मनात हाच विचार आला ना? म्हणजे
काय म्हणायचं काय तुम्हाला? येतोय ना हा मनात विचार म्हणजे? रागावू नका, पण बोलू का थोडस? का काय झालंय? कमोताईनं बाहेर जाताना बघितलं आणि म्हणूनच मी मुद्दाम आले. मला तुमच्याशीच बोलायचंय. हं? मुलींची काळजी वाटते म्हणालात ना, म्हणून मग काय? हे बघा, तुमच्या खाजगी गोष्टीत पडते, जे राहवत नाही म्हणून सांगते. मुलींच्या भविष्याची वेळीच तजवीज करून ठेवा कायदेशीर. हा विचार अचानक तुमच्या मनात का आला? नाही म्हणजे गैरसमज करून घेऊ नका प्लीज. संकोच करू नका प्लीज, बोला. काल कमाताई म्हणत होत्या की मुलींची लग्न लवकर उरकली तर हे घर अथर्वच्या नावावर करता येईल. त्याच्या भविष्यासाठी त्या मुलींच्या लग्नाची घाई करतायत. तुम्ही नको नको म्हणत असताना मीराच्या लग्नाचा विषय काढतायत. नाही म्हणजे मुलाच्या भविष्यासाठी एक आई म्हणून काळजी असणं हे समजू शकते मी, पण म्हणून त्यांनी असा विचार करावा? नाही, मला नाही पटत. बोलावं की नाही हे कळत नव्हतं तुमच्याशी. म्हटलं बहिणीबद्दल बोलले तर तुम्हाला राग यायचा, पण आता हे सगळं मला समजलंच आहे, तर तुम्हाला सावध करणं माझं कर्तव्य नाही का? हे बघा, तुम्ही रागावू नका आणि मनालाही लावून घेऊ नका. जग हे असंच असतं. अगं बाई, गॅसवर दूध तसंच ठेवून आले मी. निघते मी, पण इडल्या गरम आहेत तोपर्यंत खाऊन घ्यायच्या. हा, येते मी. कमू, काय ग हे? भेळ 2 भेळ द्या. हा मॅडम, आजकाल खूप खुश दिसता तुम्ही. आहेच मी खुश. आजकाल ना खूप छान वाटतंय मला विशाखा. तू वाटणारच, आणि मुळात तू खुश आहेस हे सांगायची गरजच नाहीये. तुझ्या चेहऱ्यावर, हसण्यात, बोलण्यात, वागण्यात तुझा आनंदानं असं ओसंडून वाहतो मीरा. खरंच खूप छान वाटतं. मी ना एक दिवस येऊन आदित्यला नमस्कारच घालणार आहे. का? अगं एवढ्या उदास चेहरा करून फिरणाऱ्या माझ्या मैत्रिणीचा जबरदस्त मेकओव्हर करून टाकलाय त्यांनी. पण मीरा, एक लक्षात घे, हे प्रेम वाटताना तेवढं सोपं नाहीये. ते म्हणतात ना, ये इश्क नहीं आसान, ये बात समझ लीजिए, आग का दरिया है बस डूब के जाना है. म्हणजे? अगं म्हणजे हे खरं प्रेम असताना हे असं अचानक परीक्षा बघतो. आणि माझी देवाजवळ प्रार्थना आहे की तुम्हा दोघांचं सगळं नीट होऊ दे. पण एक टेन्शन आलंय मला. कसलं? कमू मावशी. ते शांत आहे बरेच दिवस, पण लवकरच माझ्या लग्नाचा विषय काढेल बघ. अरे मग तुम्ही दोघं सांगून टाका ना. कसं शक्य आहे विशाखा? आदित्य अजून सेटल झाला नाहीये. थोडं थांबावं लागेल आम्हाला. पण मीरा, तू सांगितल्यानंतर मामा तुमच्या लग्नाला अपोज करेल का सपोर्ट करेल? जो सपोर्ट करेल तो, त्याला खूप आवडतो आदित्य. पण मधुराचं नाही सांगतायत. म्हणजे ना, आजकाल खूप विचित्र वागायला लागली का ती. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही ना, इतकी स्ट्रॉंगली रिॲक्ट होते ना. हो, ती हट्टी आहेच आधीपासून. आजकाल तिचा हट्टीपणा जरा जास्तच वाढत चाललाय ग. मामा आमचं प्रेम नक्कीच ऍक्सेप्ट करेल, पण मधुराचंच टेन्शन आलंय.